विधिमंडळ अंदाज समिती दौऱ्यावरती असताना या समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांच्या कथित पीएच्या शासकीय निवासस्थानावरील खोलीत 1,80,00,000 रुपये सापडले। या घटनेनं राज्यात एकच खळबळ उडालेली होती। त्यानंतर विधिमंडळाचे कक्ष अधिकारी किशोर पाटील यांना विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी तात्काळ निलंबित केलं। किशोर पाटील हे समितीचे अध्यक्ष खोतकर यांचे पीए म्हणून धुळ्यामध्ये गेले होते। धुळ्याच्या या घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले। पण या घटनेचा धडा घेत आता विधिमंडळाची नीतिमूल्य समिती स्थापन करण्यात आली आहे, जी समिती दौऱ्यादरम्यान आमदारांनी कसं वागावं, आमदारांचं आचरण कसं असावं याचे धडे देणार आहेत। या विधिमंडळ नीतिमूल्य समितीच्या प्रमुखपदी विधानसभेतील भाजप आमदार चैनसुख संचेती यांची नियुक्ती करण्यात आली आहे। विधिमंडळ समित्यांच्या दौऱ्यादरम्यान आमदारांचे आचरण कसे असावे याबाबत विचारविनिमय करण्यासाठी संयुक्त समिती गठीत करण्यात आलेली आहे। या समितीमध्ये शिवसेनेचे विधानसभा मुख्य प्रतोद, ठाकरे सेनेचे सुनील प्रभू यांच्यासह दीपक केसरकर, दिलीप वळसे पाटील, अमीन पटेल, विधान परिषद सदस्य अमरीश पटेल, रामराजे निंबाळकर, सुधीर मुनगंटीवार, विजय देशमुख या 9 सदस्यांचा समावेश असणार आहे।